सर्वांना माझा सर्वप्रथम राम राम. मी पांगरा तांडा येथील प्रवीण पवार आणि आज या संदर्भात आम्ही इथे आलेलो आहोत. आमच्या तांड्याचा जो रस्ता आहे, मुख्य रस्ता असल्या पद्धतीचा रस्ता झाला आहे. इथे कोणत्या डिलिव्हरीला बाईला जाता येत नाही, त्रासच नाही. आता ती बाई खालून येत आहे, त्या बाईला किती त्रास आहे बघा तुम्ही. इथून येण्या जरा बऱ्या डिलिव्हरीसाठी अडचण आहे. जाणारा मागे एकदा आता आमचा मामा पडला, मामाचा सुद्धा हात मोडून गेलेला आहे. आणि अनेकदा आम्ही प्रशासनाला विनंती करून होत नाही. आम्ही आमदार साहेबाकडे, माननीय आपल्या प्रताप पाटील चिखलीकर साहेबांकडे 3 वेळेस आम्ही कॉल करून तिकडे पण जाऊन आलोय. तिकडून पण रस्ता होत नाही. तिकडे गेलो तर BRCचा रस्ता सांगतायत. इकडे आता ते मागे इंजिनियर आले बसवंती म्हणून, ते पण 2-3दा पाहणी करून गेले. हा BRCचा रस्ता असल्यामुळे आमचं कुठल्याच प्रकारच्या रस्त्याचं काम होत नाही. आता येतात एवढ्या अडचणी आहेत. आज भारत स्वतंत्र होऊन 1947 पासून आज किती वर्ष झाले, या देशात जन्मणं चुकीचं आहे का असं आम्हाला वाटायला लागलेलं आहे. एवढ्या अडचणीमध्ये आम्हाला किती वारंवार आम्ही फोन करून, आज जिल्हा परिषदचे सुद्धा कोणी रस्ते करायला तयार नाहीत. आमदार साहेबाकडे विनवणी केली तरी आमदार साहेब सुद्धा कान काही द्यायला तयार नाहीत. आता तरी आता आम्ही काय करावं, आम्हाला प्रश्न पडलेला आहे. आता येणार जाणार एवढ्या लोकांना अडचणी आहेत की अडचणी सांगताच सोय नाही. जाताना लोक पडतायत, येताना लोक पडतायत, उतरून 1-2 किलोमीटर आमचे लोक चालत जात आहेत. आता दुसऱ्या लोकांना, प्रत्येक लोकांना इथून रस्ता चाललाय, फक्त तांडाचाच रस्ता का करायचा नाही तालुक्यामध्ये? आमचा तांडाच मागास का, याचा आम्हाला उत्तर हवाय. आणि आम्ही आता काय केलोय, तर आता आम्ही येणाऱ्या, आज आम्ही तहसीलदार, माननीय कंधार तालुक्यात तहसीलदार साहेब यांच्याकडे जाऊन आज अर्ज दिलोय. आणि गटविकास अधिकारी साहेब, BDO साहेब यांना पण अर्ज दिलोय. येणाऱ्या झेडपी, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणूक, या सार्वत्रिक निवडणुकीवर आम्ही आमच्या तांड्याकडून आम्ही बहिष्कार टाकत आहोत. आम्ही जोपर्यंत आमचा रस्ता होणार नाही तोपर्यंत आमचा बहिष्कार राहणार आहे. ह्याची सर्वांनी दखल घ्यावी ही नम्र. आणि आमचे मित्र एका फोन केल्याच्या नंतर ताबडतोब आपले छावा चॅनलचे संपादक विखे पाटील घोरबांड यांनी आल्याबद्दल त्यांचे पण आभार मानतो. जय शिवलाल.